नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपला धडा आहे, कोणता धडा आहे? 15वा आणि त्याचं नाव काय आहे? स्वास्थ्य संपदा. काय नाव आहे? स्वास्थ्य संपदा. आणि हा धड्याचा हा चौथा सीझन आहे. कोणता सीझन आहे? चौथा. तर पहिला आणि दुसऱ्या सीझन मध्ये आपण काय बघितले? की धड्याचं स्पष्टीकरण बघितले. तिसऱ्या सीझन मध्ये आपण बघितले की शब्दात आणि काही प्रश्न आणि उत्तरे. हा सीझन मध्ये पण आपण प्रश्न आणि उत्तरेही बघणार आहे. तर चला बघूया. बघा, तुमच्या समोर जे तिसरा प्रश्न आहे, काय आहे? एक वाक्य में उत्तर लिखो. म्हणजे एका वाक्यात उत्तरे लिहायचं आहे. पण ह्याचं उत्तर आहे थोडंसं मोठं आहे. एका वाक्यात आहे, पण थोडंसं मोठे आहे. तर चला बघूया. पहिला कोणता प्रश्न आहे? जैतून के की जगह मक्खन क्यों किया जाना चाहिए? जैतून याचा जो प्रयोग करतात, यातून जैतूनचा नाही किंवा मक्खनचा प्रयोग केले पाहिजे, तर का केले पाहिजे? हा प्रश्न आहे तुमचा. काय प्रश्न आहे? की जैतून किंवा मक्खन, जैतूनचा जागा मक्खनचा उपयोग का केले पाहिजे? हा प्रश्न आहे तुमचा. तर चला बघूया. मक्खन में जो विटामिन होते हैं वे जैतून के तेल में नहीं होते, इसलिए जैतून के तेल की जगह मक्खन लिया जाना चाहिए. तर तुमचं उत्तर काय आहे? जे मक्खन आहे, मक्खन मध्ये जे विटामिन होते, जे आपल्या शरीराला खूपच अतिआवश्यक आहे, तर यात जे आहे त्याच्याबद्दल जैतूनचा तेल नाही प्रयोग करायचा. म्हणजे जेव्हा तुम्ही जैतूनचा तेल प्रयोग करत आहे, तर जैतूनचा तेल नाही प्रयोग करायचा. काय प्रयोग करायचा? मक्खन. कारण माखनमध्ये जो विटामिन आहे ते जैतून के तेल मध्ये नाही. इसलिए जैतून के तेल की जगह मक्खन लिया जाना चाहिए. याबाबत इथे काय म्हणाले आहे की जैतून या तेलाबद्दल आपल्याला माखन याचा प्रयोग करायला पाहिजे. बघा, दुसरा काय आहे? रक्षक का धर्म कौनसा है? रक्षक यांचा धर्म कोणता आहे? तर शरीर को एक अमानत समझकर उसके रक्षा करना रक्षक का धर्म आहे. इथे काय म्हणाले आहे की शरीर, जे आपलं शरीर आहे, एक अमानत. जेव्हा आपण हा जे शरीर आहे किंवा हा जो देह आहे आपल्याला जे भेटला आहे, त्याला आपण जेव्हा अमानत बघून अमानत समजून घेतात, तेव्हा त्याची रक्षा करण्याचा रक्षकचा धर्म आहे. म्हणजे रक्षक कोण? आम्ही आहे. तर याचा धर्म काय आहे? आपल्याला शरीराचा कसा ठेवायचा आहे, कसं काय करायचं आहे, हे सगळं कोणी करणार आहे? आपण करणार आहे. तरीही सांगते की हे एक रक्षा आहे आणि हे अमानत स्वरूप आपल्याला घेतला पाहिजे. कळलं की नाही तुम्हाला? हा दोघं प्रश्न कळला ना? हो. तर चला बघूया की तिसरा प्रश्न कोणता आहे. बघा, तिसरा प्रश्न काय? किन किन सब्जियों की गिनती अच्छी सब्जियों में होती है? तर इथे तिसरा प्रश्न कोणता आहे तुमचा? की असं कोणती सब्जी किंवा भाजी आहे की यांची जी गिनती आहे ते चांगल्या सब्जीवर घेते, म्हणजे ते आपल्या शरीराला खूपच आवश्यक आहे असा. तर कोणकोणती सब्जी आहे? चला बघूया. लौकी, फूलगोभी, पत्ता गोभी, बिना बीज के सेम तथा बैगन की गिनती अच्छी हरी सब्जियों में होती है. लौकी, फूलगोभी, पातगोभी आणि विना बीजचा सेम आणि बैगन यांची जी गिनती आहे ते चांगली सब्जीवर होत आहे. तर हा जे आहे आपल्या शरीरासाठी खूपच आवश्यक सब्जी आहे. तर हा झाला आपला तिसरा प्रश्न. आता आपण पाहणार आहे चौथा. फेफड़ों के लिए क्या अति आवश्यक है? जे आपला फेफडा आहे त्याच्यासाठी काय अति आवश्यक आहे? तर चला बघूया. उत्तर, फेफड़ों के लिए क्या अति आवश्यक है कि 24 घंटे शुद्ध से शुद्ध हवा सांस कई के लिए फेफड़ों में जाए. इथे म्हणाले आहे, तुमचं उत्तर काय आहे की फेफडा यासाठी तुम्हाला अति आवश्यक आहे की 24 तास तुम्ही शुद्ध ते शुद्ध हवा मोकळ्या जागेतून घेऊन या. ते तुमच्या फेफड्यासाठी खूपच आवश्यक आहे. तर हा झाला आपला चौथा पण प्रश्न. तर पहिला आणि दुसरा आणि तिसरा चौथा हा सगळा प्रश्न झाला आणि यांचं उत्तर पण मी तुम्हाला दिलेले आहे. आता एक प्रश्न आहे की तुमचा हा प्रश्न आहे की तिला कसं लिहायचं? तर पहिला प्रश्न पहिला आणि त्याचं उत्तर, मग दुसरा त्याचं उत्तर, असं तुम्हाला लिहायचं आहे. आता बघा, पाचवा प्रश्न, सर्दी से बचने के लिए क्या करना चाहिए? जेव्हा आपल्याला फार सर्दी असतात किंवा फार हे जाते, तर आपल्याला कसे वाचायचं?
सर्दी से बचने के लिए गले तक अच्छी तरह कंबल ओढ़कर सिर और कान पर कपड़ा लपेट लेना चाहिए. सर्दी यातून आपल्याला वाचायचं आहे तर आपल्याला काय करायचं आहे की जे कंबल आहे त्याला ओढून घ्यायचं आहे आणि म्हणजे डोक्याला किंवा कानातला आपला कपडा लपेटून घ्यायचा आहे की जे थंड हवा आहे, थंड वारा आहे जे आपल्या कानामध्ये नाही जाऊ म्हणजे आपण स्वस्थ राहणार आहे. असा सर्दीतून आपल्याला वाचायचा आहे. तर हा झाला आपला 5वा पण प्रश्न. पहिला आणि दुसरा आणि तिसरा आणि चौथा प्रश्नाचे मी तुम्हाला उत्तर दिलेले आहे. तर हा झाला पहिल्यातून 5वा प्रश्नाचं उत्तर आहे एका वाक्यात. आता दुसरं काय बघा, समानार्थी शब्द. आता काय समानार्थी शब्द. पहिला काय आहे तुमचा जवाब. याचं उत्तर काय आहे? सवाल. काय आहे? सवाल. दुसरा शुद्ध म्हणजे अशुद्ध. महंगा म्हणजे सस्ता. उचित, अनुचित, निर्दोष, दोषी, स्थिर, अस्थिर. तर हा झाला आपला समानार्थी शब्द. समानार्थी शब्द काय होते की ज्यांचा अर्थ जे समान असतात पण वेगळा असतात. तर हा झाला आपला समानार्थी शब्द. आता एक 5वा प्रश्न काय, शब्दों का एक वचन रूप लिखिए. आता इथे जे शब्द दिलेले आहेत ते बहुवचन मध्ये आहे. काय आहे? बहुवचन मध्ये. तर आपल्याला असं ते एक वचन मध्ये लिहायचं आहे. तर पहिला काय, टोकरिया म्हणजे टोकरी. टोकरिया म्हणजे खूपच, टोकरी. चीजे, चीज, कहावते, कहावत, मीठे, मिठा. तर हा झाला आपला एक वचन रूप. आता बघा तुमच्या समोर एक चित्र आलेले आहे. प्रश्न 7वा. चित्र देखकर क्रियायुक्त शब्दों से वाक्य बनाओ. इथे काही जे चित्र दिलेले आहे त्याला तुमच्या शब्दात लिहायचं आहे की हे जे लोक आहेत ते काय करत आहेत. तर पहिल्या चित्रामध्ये तुम्ही पाहणार आहे की एक मुलगी सफरचंद खात आहे. दुसऱ्या चित्रामध्ये एक मुलगा आणि मुलगी आहे जे हसत आहे. तिसऱ्या चित्रामध्ये एक मुलगा आहे जे जेवण करत आहे. आणि चौथ्या चित्रामध्ये तुम्ही काय पाहणार आहे की वडील आहे किंवा आई आहे जे आपली मुलगीला जेवण करत आहे. 5व्या चित्रामध्ये काय आहे की आई आहे जे आपल्या मुलगीला जेवण करत आहे. आणि इथे काही वस्तू 7व्या चित्रामध्ये आई आहे जे आपल्या मुलगीला झोपणाऱ्या प्रयत्न करत आहे. आणि 6व्या चित्रामध्ये तुम्ही बघणार आहे की इथे एक कपाट ठेवले आहे त्यावर वस्तू ठेवली आहे. तर हा झाला तुमचा चित्र आणि याचं उत्तर इथे आहे. बघा पहिला काय करत आहे, तनिषा सेब खा रही है. तनिषा जे आहे ते सेब खात आहे किंवा सफरचंद खात आहे. दुसरा, बच्चे हंस रहे. मुलं आणि मुली हसत आहेत. तिसरा, धवल खाना खा रहा है. धवल जे आहे जेवण करत आहे. चौथा, शुभम पूर्वी को मिठाई खिला रही है. शुभम काय करत आहे, पूर्वीला मिठाई खेळत आहे. 5वा, हिमानी वरिजा को खाना खिला रही है. 5वा काय करत आहे, हिमानी जे आहे वरिजाला जेवण करणार आहे. बघा तुमच्या समोर एक चित्र आलेले आहे. त्याला काय करायचं आहे सांगते मी. बघा, चित्र देखकर क्रियायुक्त शब्दों में वाक्य बनाओ. इथे जे चित्र दिलेले आहे ते काय करत आहे, कशाबद्दल करत आहे त्याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. तर इथे पहिला बघा काय करत आहे की जे एक मुलगी आहे जे सफरचंद खात आहे. तर असा वेगवेगळा जे लोक वेगवेगळा कामे करत आहे त्यांचं उत्तर इथे दिलेलं आहे. तर तुम्ही पहिले बघून घ्या की कोण काय करत आहे, कोण काय करत आहे. बघून घ्या पहिले. झाला. आता आपण यांचं उत्तर बघूया. बघा उत्तर काय आहे, तनिषा सेब खा रही है म्हणजे तनिषा जे आहे सफरचंद खात आहे. दुसरं काय, बच्चे हस रहे म्हणजे मुलगा आणि मुलगी तिथे बसलेले आहे आणि काय करत आहे, हसत आहे. तिसरा, धवल खाना खा रहा है. धवल जे आहे ते जेवण करत आहे. चौथा, शुभम पूर्वी को मिठाई खिला रही. शुभम जे आहे पूर्वीला मिठाई देत आहे किंवा खेळत आहे. हिमानी वरिजा को खाना खिला रही है. 5वा काय, हिमानी जे आहे वरिजाला जेवण करायचं आहे. 6वा, सोमू के कमरे में खिलौने सजे. सोमू जे आहे त्याचं कमरात खिलौने सजवले आहे. 7वा काय, नीतू उत्कृष्ट को सुला रही है. नीतू जो आहे ते उत्कृष्टला झोपत आहे. तर हा झाला आपला चित्र बघून उत्तरे लिहायचं. तर हे पण आपला झाला. तर आज आपण काय शिकलो, आज आपण काही प्रश्न आणि उत्तरे बघितले. जसा एका वाक्यात समानार्थी, एक वचन आणि चित्र बघून लिहायचं असं आपण बघितले. तर धडाबद्दल आपण काय शिकलो की
आपल्या देहासाठी काय आवश्यक आहे, काही नाही आवश्यक आहे. आपल्यासाठी वायू आवश्यक आहे, आपल्यासाठी जे भाजी आहे ते आवश्यक आहे, फळे आवश्यक आहे. तर हे सगळे ते आपल्यासाठी खूपच आवश्यक आहे. त्याला आपल्याला